नमस्कार. आज आपण अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी अक्षरशः आपल्या ग्रहाचं इंजिन आहे. एक अशी गोष्ट जिच्याशिवाय आपण अस्तित्वाची कल्पनाही करू शकत नाही. चला एक विचार करूया. अशी कोणती एक गोष्ट आहे जी एका लहानग्या किड्यापासून ते मोठ्यातल्या मोठ्या प्राण्यापर्यंत प्रत्येकाला जगण्यासाठी हवीच हवी? याच प्रश्नाभोवती आपल्या आजचा विषय फिरणार आहे. आणि उत्तर अगदी साधं आहे. पाणी. हो, फक्त पाणी. वनस्पती असोत किंवा मग आपण माणसं, प्रत्येक सजीवासाठी हे अमृतच आहे. पाण्याशिवाय जीवन शक्यच नाही. बरं, मग पाणी इतकं महत्वाचं का आहे? म्हणजे असं काय आहे पाण्यात? चला, ह्या पहिल्या भागात आपण ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. इथे बघा, पाण्याने भरलेलं जग आणि पाण्याशिवायचं जग. किती फरक आहे. एका बाजूला हिरवीगार झाडं, टवटवीत प्राणी, सगळं कसं बहरलेलं दिसतंय. आणि दुसऱ्या बाजूला सुकलेली झाडं, तहानलेले जीव, आयुष्यच अशक्य आहे. म्हणजे सरळ सरळ हिशोब आहे. पाणी आहे तर जीवन आहे. आणि हा आकडा बघा, 60,000 ते 80,000 लिटर. बापरे! एक सामान्य माणूस आपल्या पूर्ण आयुष्यात साधारणपणे इतकं पाणी पितो. विचार करा, या एकाच आकड्यावरून पाण्याचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व किती मोठं आहे हे कळतं. ठीक आहे, पाणी महत्वाचं आहे हे तर कळलं. पण हे पाणी म्हणजे नक्की काय आहे? चला जरा खोलात शिरूया आणि या साध्या दिसणाऱ्या थेंबामागची सिक्रेट आयडेंटिटी काय आहे ते पाहूया. सायन्सच्या भाषेत सांगायचं तर पाणी म्हणजे H2O. म्हणजे काय? तर हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू. किती साधं वाटतं ना? पण हाच छोटासा मॉलिक्यूल आपल्या पृथ्वीवर जीवनाचा आधार आहे. आणि सगळ्यात मोठी गंमत म्हणजे त्याला स्वतःची चव नाही, वास नाही आणि रंगही नाही. पाण्याची खासियत आहे ते निसर्गात आपल्याला 3 वेगवेगळ्या रूपांमध्ये मिळतं. घन रूपात म्हणजे बर्फ, द्रव रूपात म्हणजे जे पाणी आपण पितो, आणि वायू रूपात म्हणजे अदृश्य वाफ. आता पाण्याची अजून एक सुपर पॉवर आहे का? त्याला युनिव्हर्सल सॉल्व्हेंट किंवा सार्वत्रिक विद्रावक म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर ते जगातल्या इतर कोणत्याही द्रवापेक्षा जास्त गोष्टी स्वतःत विरघळू शकतं. आणि म्हणूनच मोठमोठ्या इंडस्ट्रीजमध्ये त्याची इतकी मागणी असते. बरं, आता एका मोठ्या विरोधाभासाकडे येऊया. आपण म्हणतो आपली पृथ्वी पाण्याने भरलेली आहे, पण मग वापरण्यायोग्य पाण्याची टंचाई का भासते? हा एक मोठाच पेच आहे. आपली पृथ्वी अंतराळातून निळीशार दिसते, माहितीये का? म्हणूनच तिला निळा ग्रह म्हणतात. कारण काय? तर तिचा तब्बल 70% पृष्ठभाग पाण्याने व्यापलेला आहे. मग तर वाटेल की पाण्याची काय चिंता? पण थांबा, खरी गोष्ट पुढे आहे. आता बघा, या विरोधाभासाचं पहिलं कारण, पृथ्वीवर जेवढं पाणी आहे त्यातलं तब्बल 97% पाणी हे समुद्राचं म्हणजे खारं आहे, जे आपण पिऊ शकत नाही किंवा शेतीसाठी वापरू शकत नाही. मग उरलं किती? फक्त 3% गोडं पाणी. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. या 3%पैकी पण जवळपास 2/3 पाणी हे बर्फाच्या रूपात गोठलेलं आहे, हिमनद्यांमध्ये आणि ध्रुवांवर. म्हणजे ते सुद्धा आपल्या थेट वापरासाठी उपलब्ध नाही. तर मग सगळ्याचा हिशोब केला की काय दिसतं? पृथ्वीवरच्या एकूण पाण्यापैकी फक्त 1%हूनही कमी पाणी आपल्या वापरासाठी सहज उपलब्ध आहे. धक्कादायक आहे ना? यावरूनच कळतं की पाणी किती दुर्मिळ आणि मौल्यवान आहे. पण मग एक प्रश्न पडतो, जर वापरण्याचं पाणी इतकंच कमी आहे आणि आपण ते हजारो लाखो वर्षांपासून वापरतोय, तर मग ते अजून संपलं का नाही? याचं उत्तर दडलंय निसर्गाच्याच एका जबरदस्त रिसायकलिंग सिस्टममध्ये. निसर्ग स्वतःच पाण्याची काळजी घेतो. चला तर मग ही परफेक्ट सिस्टम कशी काम करते ते पाहूया. या सिस्टीमला आपण ओळखतो जलचक्र किंवा वॉटर सायकल या नावाने. हे एक असं नैसर्गिक चक्र आहे जे जमिनीपासून आकाशापर्यंत आणि आकाशातून परत जमिनीपर्यंत फिरत राहतं आणि पाण्याचा समतोल राखतं. तर मग हा प्रवास कसा होतो? याचे मुख्य 4 टप्पे आहेत. पाहूया प्रत्येक थेंब हा प्रवास कसा पूर्ण करतो. हे 4 टप्पे म्हणजे बाष्पीभवन, संघनन, पर्जन्य आणि शेवटी संकलन. सोपं आहे. चला एक एक करून समजून घेऊया. पहिली पायरी बाष्पीभवन. यात काय होतं? सूर्य आपल्या उष्णतेनं समुद्राचं, नद्यांचं पाणी तापवतो. मग या पाण्याची वाफ बनते आणि ती हलकी असल्यामुळे वर आकाशाकडे जाते. एवढंच नाही, तर झाडं आणि वनस्पतीसुद्धा त्यांच्या पानांमधून पाण्याची वाफ हवेत सोडतात. आता दुसरी पायरी संघनन. ही वाफ जशी वरवर जाते तशी ती थंड होते. आणि थंड झाल्यावर काय होतं? तिचे पुन्हा छोटे छोटे पाण्याचे कण बनतात. हेच लाखो करोडो कण एकत्र येतात आणि त्याचे बनतात ढग. हीच ती प्रक्रिया. तिसरी पायरी आहे पर्जन्य, म्हणजे पाऊस पडणं. जेव्हा ढगातले पाण्याचे कण एकमेकांना चिकटून मोठे आणि जड होतात,
तेव्हा ते ढगात राहू शकत नाहीत आणि खाली जमिनीवर पडतात. हे पावसाच्या रूपात, बर्फाच्या रूपात किंवा गारांच्या रूपातही असू शकतं. आणि शेवटची चौथी पायरी आहे संकलन. हे जे पाणी जमिनीवर पडलंय ते परत नद्या, तलाव, समुद्रात जमा होतं. काही पाणी जमिनीत मुरतं. आणि मग काय, परत सगळं चक्र पहिल्यापासून सुरू होतं. खरंच निसर्गाची ही सिस्टम किती परफेक्ट आहे ना. तर हे जलचक्र एक परफेक्ट सिस्टीम आहे. ते स्वतःच चालतं आणि आपल्याला जीवन देतं. पण एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. जेव्हा आपण म्हणजे माणसं ह्या परफेक्ट सिस्टीममध्ये ढवळाढवळ करतो तेव्हा काय होतं? याचे परिणाम काय असू शकतात? हा विचार करायला हवा.